कोल्हापुरात आयटी पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा. आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पाठपुराव्यास यश. कोल्हापुरात आयटी पार्क उभारणीचा मार्ग अखेर मोकळा झाला असून आयटी पार्क स्थापनेसह आवश्यक जागा उपलब्धतेस शासनाची अधिकृत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हजारो युवक युवतींसाठी रोजगाराच्या नवी संधी निर्माण होणार आहेत. कोल्हापूर शहर आयटी क्षेत्रासाठी अनुकूल असतानाही आजवर जागेअभावी रोजगार निर्मितीत मागे पडले होते. मात्र आता ही अडचण दूर झाली आहे. शेंडा पार्क परिसरात आयटी पार्कसह इतर शासकीय प्रयोजनांसाठी जागा देण्याच्या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या संदर्भात आमदार राजेश क्षीरसागर यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी प्रश्न उपस्थित करत हा विषय विधानसभेत मांडला होता. त्यानंतर सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून शासनाने अखेर मंजुरी दिली आहे. आयटी पार्कमुळे कोल्हापूर जिल्ह्यात हजारोंच्या संख्येने रोजगार निर्मिती होणार असून स्थानिक युवक युवतींना थेट लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर शहराच्या आर्थिक उत्पन्नातही मोठी भर पडणार आहे. देशाला 2047 पर्यंत जागतिक महासत्ता बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार नीती आयोग, मित्र संस्था आणि महास्ट्राईट प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्हानिहाय विकास आराखडे राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयटी, डेटा सेंटर आणि डिजिटल पायाभूत सुविधांचा विकास कोल्हापुरात होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या ऐतिहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार आमदार राजेश क्षीरसागर यांनी मानले. आयटी पार्कच्या माध्यमातून कोल्हापूरच्या विकासाचे सुवर्णद्वार खुले होणार असून औद्योगिक आणि तांत्रिक क्षेत्रात शहर नवा टप्पा गाठणार असल्याचं प्रतिपादन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलं आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.